दही हा जो पदार्थ आहे तो रोजच्या जेवणात किंवा खाण्यात लोकांच्या असतो. गुगलवरती किंवा वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं तो प्रोबायोटिक म्हणून काम करतो किंवा अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी कॅन्सरस आहे, असे काही त्याच्याबद्दलचे विचार मांडलेले आहेत. सो त्यामुळे रेग्युलरली दही खाणारी लोक आहेत. सो आयुर्वेदानुसार दही जे आहे ते आपल्याला स्पर्शाला म्हणजे टच केल्यानंतर जरी ते शीत किंवा थंड असलं तरी ते स्वभावाने उष्ण असतं, म्हणजेच ते शरीरात जाऊन उष्णता निर्माण करणारं असतं. ते आंबट रसाचं असतं, त्यामुळे ते शरीरातलं पित्त वाढवतं आणि त्याचबरोबर कफही वाढवतं. दह्याचे बेसिक गुणधर्म जे आहेत ते रुची वाढवणं, म्हणजे अन्नाची चव देणं. ज्यांच्यामध्ये चव लागत नाही अन्नाची किंवा ज्यांना भूक असते पण अन्नाची चव लागत नसल्यामुळे जास्त जेवण जात नाही, त्यांच्यामध्ये रुची उत्पन्न करण्याचं काम हे दही करत असतं. सेकंडली ते दीपन आहे, म्हणजेच ते अग्नी वाढवायला मदत करतं, पचनशक्ती वाढवण्यास ते मदत करतं. शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू, म्हणजे शरद म्हणजे ऑक्टोबर हीट आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे आपला जो काही समर सीझन आहे त्यामध्ये आपल्याला दही घेणं अपेक्षित नाहीये, कारण ते मुळात उष्ण असतं आणि ते आंबट असल्यामुळे ते पित्त अजून वाढवतं शरीरातलं. त्याचबरोबर वसंत ऋतू, म्हणजे ज्यामध्ये स्वभावतः कफ दोष वाढलेला असतो. सो अशा याच्यात आपण दही फार खाणं अपेक्षित नाहीये. दही हे जरी रोज खायला सांगितलं असलं तरी त्यामध्ये आपली प्रकृती काय आहे, ऋतू कुठला चालू आहे आणि आपल्याला काही व्याधी आहेत का, या सगळ्याचा विचार करून आपण दह्याचं सेवन केलं पाहिजे. दह्याबद्दलचे काही नियम ग्रंथात आयुर्वेदाच्या सांगितलेले आहेत, ते म्हणजे की रात्रीचं दही खाऊ नये. बेसिकली कफदोष वाढू शकतो आणि त्यामुळे होणारे त्रास काही दिसू शकतात पेशंट्समध्ये. पण मग खायचं झालं तर त्याबरोबर आपल्याला साखर किंवा आवळा, मुगाचं कढण किंवा मूग, हिरवे मूग ते आपण त्याच्याबरोबर घेणं अपेक्षित आहे. म्हणजे दह्यामुळे होणारे जे काही त्रास आहेत ते आपले कमी होऊ शकतात. काही लोकांमध्ये पायांवरती सूज असते किंवा सकाळी उठल्यानंतर हातापायांवरती सूज असते, सांध्यांवरती सूज असते. सो अशा लोकांनी दही शक्यतो टाळलं पाहिजे, कारण सुजेचे जे काही प्रकार आहेत ते दह्याने वाढतात.